भारतीय विद्यार्थी मोर्चाचा शिक्षण वाचवा, शाळा वाचवा, शिक्षक वाचवा करिता छत्रपती संभाजीनगर येथे आक्रोश मोर्चा यशस्वीरित्या संपन्न। छत्रपती संभाजीनगर। सदर माहिती प्रतिनिधी भागवत जाधव। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। राज्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा बंद करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे। त्यामुळे खेड्यापाड्यातील जिल्हा परिषद शाळा बंद होऊन बऱ्याच शिक्षक व त्यांच्या परिवारावर याचा दुष्परिणाम होऊ शकतो। तसेच बहुजन समाजातील गोरगरीब शेतकरी कष्टकरी लोकांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित करण्याचे षडयंत्र सरकार करीत आहे। कारण की खाजगी शाळा यांची फी ही आतोनात असून ती भरण्याची परिस्थिती नाही। त्यामुळे ही मुले शिक्षणापासून वंचित राहू शकतात। तसेच लाखो विद्यार्थी हे शिकून पदवीधर झाले आहेत, पण त्यांना राज्य सरकार नोकरी उपलब्ध करून देत नाही। यासारख्या असंख्य मागण्या घेऊन भारत मुक्ती मोर्चा प्रणित भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चात राष्ट्रीय प्रभारी सिद्धांत मौर्य, माननीय प्रतापदादा पाटील राज्य अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी, माननीय दीपक इंगळे राज्य अध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा, माननीय राकेश गायकवाड राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी भारतीय विद्यार्थी युवा बेरोजगार मोर्चा, माननीय विकी बेलखेडे, माननीय भागवत जाधव राज्य सोशल मीडिया प्रभारी भारत मुक्ती मोर्चा, माननीय जितेंद्र भोसले राज्य अध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा, जयशील कांबळे, दीपक शिंदे राज्य अध्यक्ष युवा आघाडी बहुजन मुक्ती पार्टी, संदेश कांबळेंसह प्रमुख पदाधिकारी व हजारो विद्यार्थी पालक शेतकरी शेतमजूर वर्ग या मोर्चात सहभागी झाला होता। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी भागवत जाधव तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। नेमकी काय मागणी सर? आज भारतीय विद्यार्थी मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या माध्यमातून शाळा वाचवा शिक्षण वाचवा या संदर्भात आपण महाआक्रोश रॅली, राज्यस्तरीय महारॅली छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण आयोजित केली आहे। या रॅलीमध्ये आपली सर्वात प्रमुख मागणी आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020च्या अंतर्गत या जिल्हा परिषदच्या मराठी शाळा बंद करण्याचा घाट जो या महाराष्ट्र सरकारने चालवलेला आहे हे थांबवण्यात यावं आणि या शाळा संपवून ज्या SC ST OBC मायनॉरिटी बहुजन विद्यार्थ्यांच्या शिक्षण संपवण्याचा जो कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने सुरू ठेवला आहे हे थांबवण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरतो। ही सर्वात आमची प्रमुख मागणी आहे। कारण 18,000 शाळा हे यासाठी बंद करत आहेत की त्यांच्याकडे आज म्हणतात बजेट नाहीये। बजेट नाहीये हे कारण सांगून महाराष्ट्र सरकार काय करत आहे, 18,000 मराठी शाळा बंद करण्याचं काम करत आहे। आणि दुसरीकडे हेच महाराष्ट्र सरकार 36,000 कोटी रुपये हे लाडकी बहीण योजनेसाठी खर्च करत आहे। त्याची ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी 250 कोटी रुपये खर्च करत आहे आणि तेच महाराष्ट्र सरकार म्हणत आहे की आमच्याकडे शिक्षणासाठी बजेट नाही। याचाच अर्थ हे महाराष्ट्र सरकार शिक्षण विरोधी सरकार आहे। शिक्षण विरोधी सरकार आहे हे आमचा त्यांच्यावर आरोप आहे। त्याच्यामुळे त्यांनी या शिक्षणाला वाचवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे। न्यू एज्युकेशन पॉलिसी रद्द करण्यासाठी त्यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला पाहिजे, ही आमची मागणी आहे। त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा ज्या महाराष्ट्रामध्ये होतात त्या स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटी मोठ्या प्रमाणामध्ये होते, पेपर लीक होतात। एकतर भरती वेळेवर केली जात नाही आणि जेव्हा भरती होते त्यावेळी पेपर फुटी होते आणि त्याच्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, त्यांच्या भवितव्याचं नुकसान होतं, त्यांचा एज बार संपून जातो। जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर जे आमदार तिथे विधानसभेमध्ये बसलेले आहेत, जे आमच्या कुठल्याही प्रश्नांवरती आवाज उचलत नाहीयेत, या आमदारांची घरं घेण्याचं काम जिल्हास्तरीय जिल्हा लेवलवर त्या आमदारांचं घरं घेण्याचं काम भारतीय विद्यार्थी मोर्चा, भारतीय युवा मोर्चा, भारतीय बेरोजगार मोर्चा आणि भारतीय विद्यार्थी छात्रावास संघ करेल अशी